देवेंद्र फडणवीस खरे ब्राह्मण नाहीत, ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत, त्यामुळे त्यांच्या शापाला कोणताही अर्थ नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना केले आहे। देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अकलूजमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट टीका केली होती। मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणाचे वाईटही चिंतित नाही, पण माझ्यासोबत विश्वासघात केला की त्याचा सत्यानाश होतो, माझा इतिहास तपासा, असे ते म्हणाले होते। त्यावर आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे। ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही, ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचा शाप आता लागत नाही। ते ओरिजिनल ब्राह्मणही नाहीत, ते मटण खाणारे ब्राह्मण आहेत। त्यांनी 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी धनगर व मराठा समाजासह विविध जातींना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांनी यापैकी एकही काम पूर्ण केले नाही। फडणवीस यांना शाप देण्याचा अधिकार नाही, त्यांनी अवघ्या महाराष्ट्राचा सत्यानाश केला आहे। शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांना काळीमा फासण्याचे काम करणाऱ्या फडणवीसांना बोलण्याचा अधिकार नाही, पण त्यानंतरही ते काही बोलत असतील तर त्यांना बोलू द्या, असे नाना पटोले म्हणाले।